वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. रिसेंटली SBI क्लर्कचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये आपल्या क्लासचा सौरभ पवार याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. याआधी त्याचं सिलेक्शन IBPS क्लर्क मार्फत बँक ऑफ महाराष्ट्राला झालं होतं आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधून 1 एप्रिलला रिझल्ट लागला होता आणि सध्या तो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्लर्क म्हणून कार्यरत आहे. वर्किंग आहे सध्या तो. फक्त 2-2.5 महिन्यामध्ये त्याला जॉईनिंग मिळालेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी त्याच्याकडे हा एक्सपिरियन्स आहेच. आणि सौरभबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे याची स्ट्रॅटेजी एक युनिक अशी स्ट्रॅटेजी आहे जी आतापर्यंत तुम्ही ऐकली नसेल. त्यामुळे मी सौरभला थोडंसं फोर्स केलं, तुझी नेमकी ही स्ट्रॅटेजी सगळ्यांना कळली पाहिजे, म्हणून मी सौरभला ये म्हटलं आणि नेमकी स्ट्रॅटेजी तुझी काय आहे ही शेअर कर हे सांगितलं आणि सौरभ त्याप्रमाणे तुमच्यासमोर आलेला आहे. सो त्याला मी विनंती करतो की त्याची जर्नी शेअर करावी, स्ट्रॅटेजी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट देखील विचारू शकता. सर म्हणजे काय मला काय सुचत नाही. हॅलो, माझं नाव सौरभ प्रकाश पवार आहे आणि माझं SBI मध्ये आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झाले. आता सरांनी तर मला बोलायला लावले, पण माझी स्ट्रॅटेजी देऊन कुठलीच काय नव्हती आणि मी डायरेक्ट म्हणजे फक्त सरांना ते फक्त भेटायला आलतो. माझं क्वांट रिजनिंग फक्त चांगलं होतं आणि फक्त क्वांट रिजनिंग वरती माझं सिलेक्शन झालं एवढंच. माझं इंग्लिश लेखच होतं. म्हणजे सकाळी कधी कुठल्या तर प्रश्नाचं उत्तर कधी मी लिहिलं तर संध्याकाळी काय लिहिलं तेच आठवत नसायचं माझं. हे फक्त क्वांट आणि रिजनिंगला फक्त मी मॉक देत होतो त्या मेनच्या एवढंच. MA कधी प्री कधी तयार करायला नाही की डायरेक्ट हे फक्त मेनच्या मॉकच देत होतो. माझं इंग्लिश पहिल्यापासून वीक होतं. म्हणजे कायच येत नव्हतं. म्हणजे आपला फ्युचर प्रो क्लास लावायच्या अगोदर तर माझं म्हणजे काय हे मला एक शब्द बी लिहिता येत नव्हतं एवढं. असं एकच होतं माझं इंग्लिश. हां, ते स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ते अजून कधी स्ट्रॉंग करायचं. हे माझं क्वांट आणि रिजनिंग होतं आणि क्वांटला कसं आहे, हे जेव्हा आपला क्लास चालू असते म्हणजे त्यावेळेला चांगलं केलं कणे तरच पक्क होते ते क्वांट. ते क्वांट पुन्हा काय म्हणजे हे म्हणजे काय लक्षात येत नाही पुन्हा हे आपला क्लास संपल्यानंतर असं. ते ते मार्क्स माझं SBIला 38 अटेम्प्ट होतोय आणि त्याला 37 पडल्यात IBPS क्लर्कला. आउट ऑफ रिजनिंगचे पहिला 22 होतो SBIला आणि त्या IBPSला 28 काहीतरी होती. या क्वांट आणि रिजनिंग फक्त मी मॉकच देत होतो. हे बाकी काय करायला नाही. ते गाईडली आणि स्मार्ट किडा या 2 मॉक फक्त. होय, क्लास चालू असताना तेवढंच ते अभ्यासन केले आणि ते पहिल्या महिन्यात फक्त पुस्तक सोडून घेतले मी. ते आपलं अड्डाचं पुस्तक आहे ते सगळं सोडवा. एक्स्ट्रा काहीच नाही सर, तेवढंच. सो स्ट्रॅटेजी बघा, ऐकायला तशी सिंपल आहे. क्वांट रिझनिंग ह्या 2 विषयाच्या बेसिसवर त्याने सिलेक्शन मिळवलेलं आहे. पण ऐकायला सिंपल आहे, पण तेवढी सिंपल नाही आहे ही. कारण बँकिंगमध्ये सिलेक्शन इंग्लिश सोडून होतच नाही. पण तुम्हाला 2 विषय असे करावे लागतील, एवढे स्ट्रॉंग बनवावे लागतील की तुम्हाला हे इंग्लिश आणि जो करंट अफेअर आहे या 2 विषयांचा जो काही तुमचा बॅकलॉग आहे हा भरून काढावा लागेल. आणि त्याने हा भरून काढला. कितीने भरून काढला तर क्वांटमध्ये 38 मार्क्स त्याला पडले. 38. जनरली बघा 25 अटेम्प्ट केले, 25 मार्क्स पडले मेन्सला क्वांटला तर मुलं खुश होतात, माझं क्वांट एकदम भारी. 30 पडले तर तो हवेतच असणार आहे. पण आपल्यासमोर 38 मार्क्स पडलेला या ठिकाणी आहे, सौरभ समोर उभा आहे. त्यामुळं किती मेहनत आपल्याला करायची आहे हे तुमच्या लक्षात येईल. मी एखाद्या वेळी जेव्हा एखादा स्टुडंट मला म्हणतो की माझं क्वांट चांगला आहे आणि त्याला मी मार्क्स विचारतो मेन्सला किती पडले, त्यावेळी तो 25-30 सांगतो. त्यावेळी मी त्याला सगळं सांगतो अजून तुला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. कारण
एक्झाम्पल तर तुमच्या समोरच आहे. एवढे मार्क्स तुम्हाला जर पडत असतील तर मग तुम्हाला कुठेतरी ते इंग्लिशचे मार्क्स कम्पेन्सेट होऊन जातील. बाकी रिझनिंग देखील त्याचं चांगलं होतं. रिझनिंगला खूप चांगले मार्क्स पडले. इतरांपेक्षा रिझनिंगला देखील त्याने लीड घेतलं एक 4-5 मार्क्सचं, आणि सगळ्यात जादा लीड घेतलं 10 ते 12 मार्क्सचं मी म्हणेन हे क्वांटमध्ये लीड आलेलं आहे. किती? 10 ते 12 मार्क्सचं लीड मिळालं आहे त्याला. जनरली बघा इंग्लिशमध्ये एवढं लीड मिळतं, आणि त्याने हे 10 ते 12 मार्क्स जर एखाद्या रेग्युलर स्टुडंटला कव्हर करायचे असतील क्वांटला, तर 10 क्वेश्चन जर एक्स्ट्रा करायचे म्हटले मिनिमम 20 मिनिटं द्यायला पाहिजे. त्यामुळे ही खरंच युनिक स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॉंग सब्जेक्ट जो आहे तो एवढा स्ट्रॉंग बनवा की त्यातला कुठलाही प्रश्न तुमच्या समोर येऊ दे, तुम्हाला तो सुटलाच पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. आता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने क्वांट कधी इम्प्रूव्ह केलं हे देखील त्याने सांगितलं. क्लास चालू असतानाच त्याने क्वांट इम्प्रूव्ह केलं, बरोबर ना? क्लास चालू असतानाच क्लास क्लास चालू असतानाच होते क्वांट आणि रिझनिंग. म्हणजे रिझनिंग एक वेळ होईल नंतर क्लास कणी संपल्यानंतर, पण क्वांट कने म्हणजे कने आपला क्लास चालू असतानाच होईल. बुक कधी संपवलं? बुक 1 महिन्यात संपवलं, आणि मी त्यावेळेला 1 महिन्यात संपवलं. आणि 4थ्या वर्षाला होतो मी इंजिनिअरिंगच्या, आणि त्यावेळेला बी म्हणजे कने ते करत करत केलतो तेवढंच. लास्ट इयरला असताना त्याने करत करत या गोष्टी केल्या होत्या. सो क्लास संपल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्याने क्वांटचं आपलं क्वांटचं बुक संपवलं. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी एकही सोर्स वापरला नाही, कुठलेही व्हिडिओ बघितले नाही. कुठले बघितले का व्हिडिओ? यूट्यूबवरचे कुठलेही व्हिडिओ बघितले नाही. फक्त जे काय त्याने मिळवलेलं आहे ते म्हणजे निनाद सरांची कृपा. त्यामुळे निनाद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एवढे मार्क्स पडू शकतात याचं लाईव्ह एक्झाम्पल तुमच्या समोर आलेलं आहे. आणि जर तुमची स्ट्रॅटेजी ही असणार आहे असेल फक्त क्वांट आणि रिझनिंगच्या बेसिसवर मार्क्स सिलेक्शन घ्यायचं, तर मार्क्सची तुम्हाला रेंज कळलेली आहे. क्वांटमध्ये तुम्हाला 35+ जायला पाहिजे, रिझनिंगमध्ये तुम्हाला इतरांपेक्षा 5 मार्क्स एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला GK आणि इंग्लिश या 2 विषयांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. आता तुम्हाला अजून एक सांगतो. आपला रिझल्ट जो आहे 1 एप्रिलला लागला. 1 एप्रिलला बँक ऑफ महाराष्ट्राला याचं सिलेक्शन झालं, आणि 10 तारखेला 10 काय 11 तारखेला SBI क्लर्कची एक्झाम होती. तर आता मला प्रामाणिकपणे सांगतो, या 10 दिवसामध्ये किती अभ्यास केला? माझा पहिल्या दिवशी फक्त झाला नव्हता, या बाकीच्या दिवशी केलं तुम्ही अभ्यास सगळ्या, म्हणजे 9 दिवस केलं तुम्ही अभ्यास. असं करंट अफेअर किती केलं? ते करंट अफेअर्सला भरपूर टाइम देत होतं, पण कने त्याला कने जास्त मार्कच पडत नव्हते ते करंट अफेअर्सचे. आणि त्याला कॉन्फिडन्स जो मिळाला सिलेक्शन झाल्यानंतर, या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर त्याने करंट अफेअरला आय थिंक किती मार्क्स पडले असतील? अटेम्प्ट ते महत्त्वाचं विचारायचं राहिलं. SBI क्लर्कला तुझे अटेम्प्ट किती होते ह्याला करंट अफेअरला? माझी 42 अटेम्प्ट होती, पण मला 5 मार्काचं बी येत नव्हतं काय. सो 42 अटेम्प्ट करून आला, त्यात त्याला 5 मार्क्स देखील पडणार नाहीत सांगत आहे. हा कॉन्फिडन्स आला कुठून? हा एक रिलॅक्सपणा आला कुठून? तर जो अगोदर रिझल्ट पॉझिटिव्ह लागला होता ना, त्यामुळे हा कॉन्फिडन्स आलेला आहे. सो कुठे ना कुठेतरी पहिलं सिलेक्शन मिळणं फार गरजेचं आहे, आणि ज्यावेळी पहिलं सिलेक्शन मिळतं त्यावेळी त्या कॉन्फिडन्स तुम्हाला बाकीच्या सगळ्या एक्झाममध्ये कॅरी करून जातो. त्यामुळं सौरभ कोल्हापूरचाच आहे, सध्या पोस्टिंग त्याचं कोवाडला झालेलं आहे आजऱ्याकडे, आणि SBIला देखील सिलेक्शन झालेलं आहे. 2 पैकी कुठलं तरी तो नक्कीच चूज करेल. सध्या त्याच्यासमोर हा मोठा प्रश्न पडला आहे की नेमकं आता SBIला जॉईन करावं की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये राहावं, आणि असा जटिल प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी पडावा अशी माझी तरी इच्छा आहे. सो सौरभ, थँक्यू. आणि तू एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे. तुझ्यापेक्षा जर कोणाला जास्त मार्क्स पडले तर डेफिनेटली त्यांना देखील आम्ही इथं पुढे घेऊन क्वांटबद्दल अशी स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी रिक्वेस्ट करू. सो थँक्यू. आणि पुढच्या एक्झामसाठी SSC CGL वगैरे हाईट वगैरे आहे, आणि डेफिनेटली तो ट्राय करेल. क्वांट खूप चांगला आहे त्याचं, CGLला तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला असणारच आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. थँक्यू.